राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। युरिया दराचा भडका उडणार असून भारताने युरिया आयातीसाठी निविदा काढल्यानंतर काही कंपन्यांनी फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये 84% जास्त दराने पुरवठ्याची तयारी दर्शवलेली आहे। नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीमध्ये वखार महामंडळाची एंट्री झालेली असून शेतकरी उत्पादक कंपन्या उरल्या खरेदीपुरत्या। देशामध्ये इथेनॉल पुरवठा 417 कोटी लिटरवरती असून उद्दिष्टांच्या 39% पूर्तता करण्यात आलेली आहे। मक्याचा वाटा यामध्ये सर्वाधिक आहे। देशामध्ये केळीची आवक कायम असून दर्जेदार केळीला 1000 रुपये ते 1100 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। विधान परिषदेची लॉटरी कोणाकोणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत होणार। महाविकास आघाडीतील 3 पक्षांना मिळून एकच जागा। संसदेचे विशेष अधिवेशन, महिला आरक्षणासह 3 विधेयकांवरती लोकसभेमध्ये आज मतदान होणार। 3 विधेयकांवरती वादळी चर्चा होणार। पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका। विरोधक म्हणाले, मतदारसंघाची पुनर्रचना जबरदस्तीने लादण्याचा हा प्रयत्न आहे। संतप्त शेतकऱ्यांनी दाताळा येथील महावितरण अभियंत्याला कक्षामध्ये कोंडले। आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले। कुलूप उघडून अभियंत्याची सुटका केली। वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय। 2 महिन्यांपासून वीज पुरवठा होत होता खंडित। महाविकास आघाडीला मिळणार एकच जागा। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला। शिंदेच्या वाट्याला 2 जागा। नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी मिळणार का? अजित पवार गटाकडून पुन्हा मेटकरी की अन्य कुणाला संधी मिळणार, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। भारताला दिलेली तेल सवलत आता संपुष्टामध्ये आलेली असून अमेरिकेचा निर्णय घेतलेला आहे। तेल सवलतीचे नूतनीकरण केले जाणार नाही। मोठ्या आयातदार देशांवरती आता कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत मोठे आव्हान। भारताला आयातीसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे। महिलांना दरमहा 2500 रुपये तसेच सोने साडी। विजयच्या पक्षाकडून आश्वासनांचा पाऊस पडला। तसेच यावेळी ते म्हणाले, फुकटच्या योजनांची संस्कृती आता बंद करा। रुईखेड येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असून संत्र्याचा अंबिया भार जळालेला आहे। लाखो रुपयांचे नुकसान झाले। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी केली जाते। महावितरणाविरोधामध्ये रोष व्यक्त केला जातोय। आगीमध्ये ठिबक सिंचनचे साहित्य सुद्धा जळालेले आहे। शेणखताचा तुटवडा, जमिनीची सुपीकता घटण्याची भीती व्यक्त होते। रब्बीवरती होणार परिणाम, शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट आहे। पशुधनामध्ये घट झाल्याचा हा परिणाम होतोय। 2,500 ते 3,000 रुपये मोजून सुद्धा मिळेनात खत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। अकोला जिल्ह्यासाठी 1,58,00,000 रुपयांचा पीक विमा मदत मंजूर करण्यात आलेली आहे। कापूस व तुरीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये भरपाईची प्रतीक्षा असून पहिल्या टप्प्यामध्ये सोयाबीनला प्राधान्य देण्यात आलेले आहे। 114% पावसानंतर सुद्धा टंचाईची झड पोहोचत आहे। 9 गावांना टँकर तर 29 विहिरी अधिकृत झालेल्या आहे। प्रकल्पांमध्ये 23% जलसाठा आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 16,000हून अधिक लोकसंख्या टँकरच्या पाण्यावरती अवलंबून आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंचन वाढले तरच जिल्हा विकासाला उभारी येणार। नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमांमधून जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढवण्यास मदत मिळणार आहे। सध्या स्थितीमध्ये युद्ध चालू असून आता पीक करपणार। पीव्हीसी पाईप तसेच ठिबक साहित्यांची सुद्धा दरवाढ होणार आहे। आखाती संकटामुळे कच्च्या मालाचा भासतोय तुटवडा। शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय आर्थिक भार। रणरणत्या उन्हामध्ये नको वनवन, एप्रिलमध्येच मिळेल तिप्पट रेशन। बुलढाणा जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटामधील लाभार्थ्यांना एकाच वेळी धान्य वितरण केले जाणार। वाशिम जिल्ह्यामध्ये डीएपीच्या विक्रीमध्ये 4030% असामान्य वाढ झालेली आहे। कृषी विभागाची मिशन मोडवरती कारवाई केली जाते। 31 परिशिष्टांची झाडझडती करण्यात आली। यामध्ये 12 केंद्रांना नोटिसा पाठवण्यात आल्या। वाशिम बाजारामध्ये उन्हाळी मूग भावही समाधानकारक असून मुहूर्तानंतर 4 दिवसांमध्ये दरामध्ये घसरण झालेली आहे। हंगामामधील वाशिम बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील मुगाला अर्थात जुन्या मुगाला कमाल 5,600 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय, तर दुसरीकडे उन्हाळी मुगाला त्यापेक्षा किमान 1,000 रुपये अधिक दर मिळाला। मात्र हा मुहूर्ताचाच दर होता। कागदपत्रे तयार ठेवा। 11वीची प्रवेश प्रक्रिया यंदाही ऑनलाईन होणार। 30 एप्रिलपर्यंत अर्ज नोंदणी सुरू राहणार। गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन केले जाते।
पाणी टंचाईचे सावट 35 गावांमध्ये विहीर अधिग्रहण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कारंजा तालुक्यातील हे चित्र असून नवीन वसाहतींमध्ये पाणी पुरवठा योजनाच पोहोचलेली नाही. बदललेल्या शक्तीपीठ महामार्गावरील जमिनीच्या किमती दुपटीने वाढलेल्या आहे. पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यामध्ये दलालांची टोळी सक्रिय झालेली आहे. शेतकरी जमीन विक्रीस धजावेना. जमिनीची सुपीकता घटलेली असून बुरशी वाढलेली आहे. कांदा पट्टा संकटामध्ये सापडला. सततचा कांदा लागवड ठरली घातक. उत्पादनामध्ये 70% घट झालेली आहे. 18 वर्षांपासून वीजच नाही, पण शेतकऱ्यांना बिल येते. बेमुदत उपोषण सुरू असून वडखा येथील शेतकऱ्यांची ही बेता आहे. बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आणला बारदाना, तो सुद्धा पडणार अपुराच. 2 आठवड्यानंतर सुद्धा हरभरा खरेदी सुरू. ज्वारीला आता श्रीमंती थाट. पोळी स्वस्त पण भाकर महाग झालेली आहे. काळाच्या ओघामध्ये पेरा कमी झाल्याने ज्वारीचे उत्पादन घटल्याने ज्वारी सुद्धा महागलेली आहे. धारूरमध्ये सुनावणीसाठी आलेले शेतकरी तहसीलदारांसाठी तात काढले. 51 पैकी केवळ 6 प्रकरणे निकाली निघाली. तहसीलदार म्हणतात, मी शासकीय कामामध्ये होतो. दर कोसळल्याने फुलशेती अडचणीमध्ये सापडलेली असून भाव नसल्याने झेंडू फुलांचे पाणी तोडले. फुलांचे भाव घटल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या तोडणी व वाहतुकीचा खर्च निघणे सुद्धा अवघड झालेले आहे. 15 तलाव 7 बॅरेजच्या जळकोट तालुक्याला सिंचन कार्यालय कधी? 23 वर्षांपासून जळकोटवासियांना ही प्रतीक्षा आहे. उसवा डावा कालवा नादुरुस्त असून सिंचनाचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. दिव्यांगांसाठी योजना 1 लाखामध्ये खर्च कसा भागेल? जनजागृतीची गरज आहे. आरोग्य विमा योजनेमध्ये दिव्यांगांना संरक्षण. ज्वारी मक्का उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून बोगसगिरी रोखण्यासाठी शेतामध्ये जाऊन पंचनामे करा. 1 मे ते 30 जून या कालावधीमध्ये ही प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे. 10,000 घरकुले असून 27% पूर्ण झालेली आहे. शेकड्याने धाडल्या नोटिसा. प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख उंचावताना कळंबमध्ये कर्मचाऱ्यांना करावे लागते कसरत. ग्रामरोजगारांचे काम ठप्प झालेले असून आश्वासनांचे फुगे फुटले. ग्रामरोजगार सेवकांच्या आंदोलनाने ग्रामीण विकासाला खीळ पोहोचते. सक्ती आणि 1 रुपयामध्ये विम्याचा धडाका. विमाधारक दुप्पट झालेला आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये राबवली जाते योजना. भंडारा जिल्ह्यामध्ये 1503 शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 7/12 आवश्यक असल्याची अट वगळण्याची वन हक्क लाभधारक शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. मृत म्हशीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या चौघांवरती वाघांचा हल्ला. देवराईच्या जंगलातील थरार. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह चौघे थोडक्यामध्ये बचावले. पंचनाम्यासाठी वन विभागाने योग्य सुरक्षा पुरवावी अशा प्रकारची मागणी केली जाते. नागभीड परिसरामध्ये 228 रोह्यांच्या कामांवरती 4,336 मजुरांच्या हाताला काम. रोजगाराचा दुष्काळ. 4.73 लाख मजूर वंचित असून मनरेगा ठरते अपयशी. काम मागणाऱ्या केवळ 46.19% हातांना रोजगार. पोट पाण्यासाठी मजुरांचे होते स्थलांतरण. 2,57,000 शिधापत्रिकाधारकांना मिळणार रॉकेल. 60 लाख लिटरचा कोटा मंजूर करण्यात आला. तालुकानिहाय वाटपाचे नियोजन पूर्ण. लवकरच होणार वितरण. मार्च एंडिंगचा मुहूर्त चुकला असून आता एप्रिलमध्ये पशुसंवर्धन. कडक शेळी वाटपाचा सोपास्कार. लाभार्थ्यांच्या नशिबी उन्हाचे चटके. नियोजन शून्य कारभार. वाढत्या उन्हाबरोबर जलसाठ्यातही होऊ लागली घट. उन्हाच्या तीव्रतेचा हा परिणाम होत असून भूजल पातळी झाली घट. कर्जमाफी रखडली. पीक कर्ज वाटपावरती अनिश्चिततेचे सावट असून खताच्या वाढत्या दराने वाढवली चिंता. बोगस बीटीचे वाढली धुमाकूळ. राज्यामध्ये उष्णतेची लाट असून सूर्योक्त याग. पुढचे 4 दिवस हे महत्त्वाचे असणार. सतर्कतेचे सुद्धा आवाहन केले जाते. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला हा इशारा देण्यात आला. आंबा काजू बागायतदारांचा एप्रिल अखेरीस वर्षावरती मोर्चा. राजू शेट्टी म्हणाले, राज ठाकरे सपकाळ सहभागी होणार. शक्तीपीठला निधी, मग शेतकऱ्यांना का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. गोडाऊनमध्ये नाही साठा आणि म्हणे 3 महिन्यांचे धान्य एकदमच वाटा. उन्हामध्ये धान्याची हेलपट नको. पुरवठा विभागाच्या आदेशामुळे रेशन धान्य दुकानदारांसमोर हा प्रश्न उपस्थित आहे. विश्वकर्माने गावगाड्यांना 15,000 कारागिरांना बनवले स्वावलंबी. 2.5 वर्षामध्ये 30 कोटी रुपयांचे मिळाले कर्ज. दहिवडीमध्ये घामाच्या धारा. कांदे काढा भराभरा. 40 अंशावरती पारा गेलेला असून भरुणामध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू. बाजारामध्ये कांद्याचा दर घसरल्याने बळीराजा चिंतेमध्ये सापडला. कांदा लागला पुन्हा रडू. कवडीमोल दराने विक्री होते. मुक्ताईनगरामधील खतांचा साठा परवानगीविना विक्री केल्याचे उघड. बनावट असल्याचा संशय दाखल. गुन्हा दाखल होणार. खरीप हंगामापूर्वीच रॅकेट सक्रिय झाले.
40 गावामध्ये मजूरच मिळेना, तब्बल 10 ते 12 दिवसांनी प्रतीक्षा होते. मजुरीचे दर गगनाला भिडले, खर्च वाढल्याने नाराजी व्यक्त होते. अवकाळीनंतर शेतकऱ्यांवरती हे नवीन संकट भासत आहे. फार्मर आयडीसाठी जमिनींची नोंद रखडलेली असून योजनांना शेतकरी वंचित आहे. पिंपळगाव हरेमधील तलाठी कार्यालयाची टाळाटाळ केली जाते. महाडीबीटीसह अनुदान कर्ज प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहे. हवामान बदलाचा फटका बसतोय. यंदा चारोळीचे उत्पादन घटणार. हंगामाला सुरुवात झालेली असून मात्र चारोळी वेचणीवरती अवलंबून असलेल्या कुटुंबासमोर उपजीविकेचा प्रश्न आहे. भोसदरीमध्ये झाडे गायब झालेले असून सरकारी निधीचा दुरुपयोग होतोय. सामाजिक वनीकरणाच्या मुख्य वन संरक्षकाकडे तक्रार दाखल. आनंदाची बातमी, रेशन दुकानामध्ये पुन्हा मिळणार साडी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 87,000 लाभार्थी आहे. एप्रिल ते मे महिन्यामध्ये होणार वितरण. म्हैसगाव परिसरामध्ये विहीर आटलेली असून टँकरही सुरू होईना. बोडे पठाराला पाण्याची टंचाई, रहिवाशांची पाण्यासाठी वणवण होते. तिप्पट रेशनला बसली खीळ. शहरामध्ये लाभार्थ्यांची वणवण होते. एप्रिल महिन्यामध्येच मे आणि जून महिन्याचे सर्व धान्य उचलण्याचे आदेश दिले. मात्र पिंपरी चिंचवड शहराला मिळाला एप्रिल महिन्याचाच धान्य कोटा. ज्वारी तसेच मक्का खरेदीमध्ये पारदर्शकता. नव्या नोंदींमुळे व्यापाऱ्यांच्या हस्तक्षेपाला आळा घातला जातोय. 20 एप्रिलपासून नव्याने नोंदणी होणार. 1 मे पासून होणार खरेदीला सुरुवात. आधीच सिंचनाची बोंबाबोंब आणि तलाव अडकले गाळामध्ये. गाळ काढण्याचे काम हाती घेतल्यास सिंचन क्षेत्रामध्ये होणार मोठी वाढ. अंबड तालुक्यातील 62 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. महावितरणाची धडक कारवाई. 20 लाख रुपयांची थकबाकी असून 10 लाखांची वीज चोरी पकडली. शहरातील कुंडलिका सीना नदीची कधी होणार काळ्या पाण्यातून सुटका. एसटी प्रकल्प अधांतरी. सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रामध्ये विसर्ग. नागरिकांचीही निष्काळजीपणा. शेतकऱ्यांचे लक्ष हिरव्या सोन्याकडे. पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये मिरची लागवडीला जोर आलेला आहे. अल निनोच्या धोक्यामुळे सिंहस्थानामध्ये पाणी पुरवठ्याचे आव्हान. पर्वणी काळामध्ये अतिरिक्त 850 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता. मनपाकडून नियोजन सुरू. नाशिक जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये 52 टँकरने पाणी पुरवठा. पाणी टंचाईच्या झळा पोहोचताय. यावल तालुक्यामध्ये सर्वाधिक 19 टँकर लागत आहेत. खरीप पीक विमा रखडलेला असून आज बैठक होणार. शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे गणित कोलमडलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार चर्चा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन देण्यात आले. दक्षिणमध्ये शेतकऱ्यांची सौर ऊर्जा पंपाला पसंती मिळते. भारनियमनाच्या कटकाटीपासून सुटका झालेली आहे. उत्पादनावरती सुद्धा चांगला परिणाम होतोय. शिवनी धरणामध्ये 16% पाणीसाठा उपलब्ध असून शिराळा तसेच खेड परिसरातील पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे. शेती धोक्यामध्ये सापडली. उन्हाने करपतोय कांदा आणि भावाने शेतकरी. उत्पादन खर्चही निघेना. हमीभाव किंवा अनुदान देण्याची मागणी केली जाते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट बघायला मिळेल.